ब्रॅकेट कॉट इनवर्स ए स्क्वेअर मायनस 6x² अपॉन 5ax. एक्झाम्पल बघितल्यानंतर पटकन कुठल्या मेथडला जायचं हे सुचत नाहीये. अशा वेळी काय करा, y इज इक्वल टू कॉट इनव्हर्स ए स्क्वेअर मायनस 6x² डिवायडेड बाय 5ax. नेहमी एक गोष्ट सांगितली जाते की खूप उजेड असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतात, पण अंधार असेल तर तुमच्या पायामध्ये प्रकाश ठेवा, निदान एक पाऊल टाकता येईल, पुढचं पाऊल कुठे टाकायचा हा विचार करा. तर पहिली पायरी काय करता येईल हे विचार करा. एकदम सगळं सोल्युशनवरती विचार करत बसायची गरज नाही. पहिली पायरी आपल्याला माहिती आहे, ठरलेली आहे. कॉट इनवर्स असेल तर टॅन इनवर्स मध्ये कन्व्हर्ट करायचंय, याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. सो जस्ट गो फॉर दॅट ओनली, विच इज इक्वल टू टॅन इनवर्स 5ax डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस 6x². आता दोन पर्याय राहतात. इथे टॅन इनवर्सचे सबस्टिट्यूट करून टॅन आणता येईल का? पहिला पर्याय. नसेल तर दुसरा पर्याय जो मगाशीला फॉर्म्युला, पण त्या फॉर्म्युलाची रिक्वायरमेंट होती इथं 1 पाहिजे, 1 मायनस किंवा 1 प्लस पाहिजे. याला एक पर्याय डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय ए स्क्वेअर. ट्रायल अँड एरर मेथडनी या दोन्ही गोष्टी करायला लागेल, कारण सबस्टिट्यूट करून फॉर्म्युला 5 आणि 6 असणार आणि असा कुठलाही फॉर्म्युला टॅनसाठी नाहीये. पर्याय राहिला एकच. सो डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय ए स्क्वेअर. काय होतं बघा, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ए स्क्वेअरने डिव्हाइड केला, एक ए ची टर्म कॅन्सल होईल, 5 इंटू एक्स बाय ए इज डिव्हायडेड बाय, इथं ए स्क्वेअर कॅन्सल होईल, 1 राहील, मायनस 6 इंटू x² डिवाइड बाय ए स्क्वेअर. शॅल आय राईट दिस एज x बाय ए ब्रॅकेट स्क्वेअर. स्टेप समजली का बघा. ए स्क्वेअरनी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड करतोय, न्यूमरेटरला डिवाइड केला, 5 आहे, ए डिवायडेड बाय ए स्क्वेअर, एक ए शिल्लक राहतो, एक्स तसाच आहे, एक्स लिहिताना फक्त ए च्या डिनॉमिनेटरमध्ये लिहिला. ए स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर इज 1 मायनस 6x² डिवायडेड बाय ए स्क्वेअर, कारण सेपरेट डिवाइड डिनॉमिनेटरमध्ये होतो, आणि x² डिवाइड बाय ए स्क्वेअर मी लिहितोय एक्स बाय ए ब्रॅकेट स्क्वेअर. आय विल कॉल दिस अ सेकंड. फक्त दिलेला जो फंक्शन आहे थोडासा ऍडजस्ट करून घेतला. आता फॉर्म्युल्याकडे जाता येतं का बघा, कारण इथं 1 आहे, मायनस आहे, याचा अर्थ न्यूमरेटरमध्ये सम यायला पाहिजे. फॅक्टर आहेत 6चे, 1 इंटू 6 7 चालू शकतो, कारण डिफरन्स याचा सर 7 नाही आहे. दुसरा फॅक्टर आहे 3 इंटू 2, 3 प्लस 2 5, आणि दुसरा फॅक्टर आपल्याला इथे मिळाला. सो गो फॉर फॅक्टरायझेशन, विच इज इक्वल टू y इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 मायनस डिनॉमिनेटर मध्ये आधी लिहितोय, राईट 6 as 3 into 2. So shall I write this as 3 into x by a in another bracket 2 into x by a. तीस टर्म आहे का बघा, 3 into 2 6 x by a into x by a bracket square. तर न्यूमरेटर मध्ये 5x by a, can we write this as 3x by a plus 2x by a, total it will be 5x by a. Okay, but we have the formula from inverse trigonometric function tan inverse u plus v upon 1 minus uv is equal to, this is tan inverse u plus tan inverse v. याला आपण म्हणूया फॉर्म्युला नंबर 3. then it will become y is equal to tan inverse u आहे 3x by a plus v आहे tan inverse 2x by a. I will call this as 4. And just see, this is the simplified form of given function. हा जो दिलेला फंक्शन आहे सिम्प्लिफाय केल्यानंतर इथेपर्यंत येतो. आतापर्यंत हे एक्झाम्पलच्या सोल्युशन मध्ये कुठेही डेरिव्हेटिव्ह वापरलेलं नाही. हे एक्झाम्पल आता जे आहे ते
इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनवरचं सिम्प्लिफिकेशनचं एक्झाम्पल आहे. इथून पुढे डेरिव्हेटिव्ह स्टार्ट होतो. त्यामुळे हे लक्षात घ्या, हे एक्झाम्पल इथंपर्यंत हे डेरिव्हेटिव्हचं नाही, इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या सोल्युशनचं किंवा सिम्प्लिफिकेशनचं एक्झाम्पल आहे. नाउ विल गो फॉर द डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट. लोकांचं मत असतं की डेरिव्हेटिव्ह अवघड आहे. डेरिव्हेटिव्ह अवघड नाही आहे, कारण इथून पुढे हे दिलं तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह सोपं आहे. कंपोजिटच्या मेथडने डिफरन्शिएट करायचं आहे. हे जे आहे हे इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिकचं आहे. अवघड वाटत असेल तर त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. सो dy by dx is equal to derivative of tan inverse is 1 upon 1 plus bracket square as we have composite into derivative of bracket. ब्रॅकेट काय आहे? 3x by a or 3 by a into x लिहू शकतो कोएफिशियंट x चा म्हणून, प्लस derivative of tan inverse of bracket 1 upon 1 plus this bracket square into derivative of bracket, and bracket is 2x by a. This is 2x divided by a, and just go for the derivatives, which is equal to, इथे डेरिव्हेटिव्ह घेतला तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. 3 by a कॉन्स्टंट आहे. 3 by a is divided by 1 plus square is 9x square upon a square plus इथे डेरिव्हेटिव्ह येतो 2 by a into derivative of x is 1 is divided by 1 plus 4x square divided by a square. इथं येऊन थांबलात तरी सफिशियंट आहे. सिम्प्लिफिकेशनची एक स्टेप आहे ती केला तर करू शकता. a स्क्वेअर कॉमन डिनॉमिनेटर इथं घ्या आणि हा a स्क्वेअर न्यूमरेटर मध्ये घेऊन घ्या. एक a कॅन्सल होईल and you will get the final answer as 3a divided by a square plus 9x square plus here it is 2a divided by a square plus 4x square, and this is the answer for derivative of given function. That is cot inverse a square minus 6a square upon 5ax. That's it for this example. Let's go for the next example. Tan inverse 5 minus 6 upon 6x square minus 5x minus 3. हे एक्झाम्पल थोडंसं अवघड वाटतं. बघूया कसं काय करायचं त्याच्यासाठी. कन्सिडर y is equal to tan inverse 5 minus x upon 6x square minus 5x minus 3. Call this as first. Tan inverse सगळ्यात महत्वाची अट आहे ती इथं 1 प्लस किंवा 1 मायनस असला पाहिजे. 1 प्लस हा 6x स्क्वेअर आहे तसाच ठेवला, मायनस 5x. हा मायनस 3 मात्र काय होईल बघा, इथं 1 प्लस एक्स्ट्रा घेतलाय तो ऍडजस्ट करायला लागेल. तेव्हा हा होईल मायनस 4. आहे का चेक करा. मायनस 4 प्लस 1 इट इज मायनस 3. बाकी सगळ्या टर्म्स आहेत तशाच आहेत. नो चेंज इन द न्यूमरेटर. न्यूमरेटर 5 मायनस एक्स तसाच राहिला. तर याला मी आणखीन एक ब्रॅकेट घालतोय. ओके, इट इज इक्वल टू tan इनवर्स हा 5 मायनस एक्स तसाच राहील, 1 प्लस झालाय. आता काय करायचंय, ही जी टर्म आहे u इंटू व्ही, दोन टर्म्सचा प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये लिहायचे आणि हा फॅक्टराइज करता आला पाहिजे. सो विल गो फॉर द फॅक्टरायझेशन. क्वाड्रॅटिक फॉर्म आहे, क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये फॅक्टर्स पडतात. 6 इंटू मायनस 4, दिस इज 6 इंटू मायनस 4 इज मायनस 24. आणि याचे असे फॅक्टर्स पडायचे की ज्यांचा सम किंवा डिफरन्स हा इथे मायनस 5x आला पाहिजे. सो दिस इज मायनस 8 प्लस 3. दोघांचा प्रोडक्ट येतो मायनस 24 अँड दॅट सम इज मायनस 5. सो सी हियर 90 मध्ये तुम्ही जे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना या क्वाड्रॅटिक फॉर्मचे फॅक्टर्स पाडले होते त्याच पद्धतीने आपण करतोय. सो दिस इज 6x स्क्वेअर मायनस 8x plus 3x minus 4. Okay, which is equal to tan inverse of numerator सध्या तसाच ठेवा 5 minus 6, याच्यामध्ये काहीच बदल नाहीये.
डिनॉमिनेटर 1 प्लस याचे फॅक्टर्स आपण ॲडजस्ट करतो. या दोघांच्यामधून काय काय कॉमन घेता येतं बघा. या दोघांच्यामधून कॉमन घेता येतं 2x. इथे 2x घेतल्यामुळे इथून राहील 3x². मधला x गेला 3x. याच्यामधून मायनस आहे तसाच राहील. 2 कॉमन बाहेर घेतला, 4 शिल्लक राहणार आहे, x बाहेर घेतलाय 3x - 4. आणि या दोघांच्यामधून फक्त 1 कॉमन घेता येईल कारण इथं 3x - 4 आहे. जे 9वीला तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स फॅक्टरायझेशन मेथडनी अवयव पद्धतीने सोडत होतात तीच गोष्ट करतोय. नवीन काहीच नाही आहे याच्यामध्ये. डेरिव्हेटिव्ह तर नाहीच आहे. नाउ कंबाईन दीज टू फॅक्टर्स टुगेदर. हे कॉमन फॅक्टर्स आहेत. त्यामुळे हा होणार आहे tan इनव्हर्स. न्यूमरेटरमध्ये काहीच बदल केलेला नाहीये. 5 - x डिवायडेड बाय पहिली टर्म 1 तशीच आहे प्लस. तर या दोघांच्यातून 3x - 4 कॉमन फॅक्टर बाजूला घेतला तर काय शिल्लक राहतं बघा. पहिल्या टर्म मधून राहतो 2x. तो मी इथं लिहितोय. मिडल साइन आहे +1. ओके. आणि आता या दोन्ही फॅक्टर्स सेपरेट बघा कारण आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण वापरणार आहे एक स्टेप नंतर. तर मी फॉर्म्युला इथे लिहून ठेवतो ॲज tan इनव्हर्स. इथे प्लस आहे 1 + uv. या इथं राहायला पाहिजे u - v इज इक्वल टू. ओके. आता ही ॲडजस्टमेंट बघा. u × या दोघांचा डिफरन्स इथं आला पाहिजे 3x - 2x. हा आहे तो x आणि -4 -1 हा तो -5. याचा अर्थ याला आधी घ्यायला लागेल आणि याला नंतर घ्यायला लागेल. काय होतं ते बघा. tan इनव्हर्स आय विल राईट दिस टर्म फर्स्ट 2x + 1 - 3x - 4 is divided by 1 + 3x - 4 into 2x + 1. याला मी म्हणतो 2. 3x - 4 हा मी इथं लिहिला. 2x + 1 हा इथं. याला मी u म्हटलं, याला v म्हटलं. त्या दोघांचा डिफरन्स काय होतो बघा. 2x - 3x. 2x - 3x is -x. हा इथं आला. 1 -+ 4 5 तो इथं आला. काही लोक म्हणतील की असं झालं नाही तर. असं झालं नाही तर हे एक्झाम्पल या मेथडने सॉल्व्ह करता येत नाही. तुमच्या एक्झरसाइजमध्ये जे एक्झाम्पल्स दिलेत ते या फॉर्ममधलेच एक्झाम्पल्स दिलेत. असं न होणारे एक्झाम्पल्स तिथं दिलेले नाहीत. जे या मेथडने सॉल्व्ह होऊ शकतात तेच एक्झाम्पल्स आहेत. तेव्हा असं डेफिनेट 100% होणारच आहे. होत नाही याचा अर्थ हे एक्झाम्पल या मेथडचं नाही. आपण फक्त त्या मेथडचे एक्झाम्पल्स बघतोय. सगळे एक्झाम्पल्स याच मेथडने सुटतील असं नाहीये. हे लक्षात ठेवा. या फॉर्ममध्ये ॲडजस्ट झाला तरच डेरिव्हेटिव्ह घेता येतो. नाही ॲडजस्ट झाला तर वेगळा मेथड आपल्याला प्रयत्न करायला लागेल. आणि शेवटी काही नाही जमलं तर कंपोजिटच्या मेथडने म्हणजे tan इनव्हर्स 1/1 + हाफ ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ हाफ ब्रॅकेट. काहीच नाही झालं तर शेवटचा पर्याय आहे. ठीक आहे. आपण इकडे येऊया. इथं आपल्याला फॉर्म्युला होता tan इनव्हर्स u - tan इनव्हर्स v. Call this is 3. So we get here y is equal to tan inverse u is 2x + 1 minus tan inverse v is 3x - 4. Call this as 4. And see, this is the simplified form of the given example. दिले example separate करून simplify केला तर या फॉर्म मध्ये येतो. Differentiate with respect to x. So we get dy by dx is equal. Derivative of tan inverse of u is 1/1 + u or bracket square into derivative of bracket minus 1/1 plus bracket square into derivative of bracket. Bracket is 3x - 4 here. In the second case, first case bracket is 2x + 1.
हा डेरिव्हेटिव्ह घ्या, हा डेरिव्हेटिव्ह घ्या आणि टर्म्स लिहून टाका. सो वी गेट इट एज derivative of 2x plus 1, derivative of 2 into x, 2 as it is, derivative of x is 1 and derivative of 1 is 0. So 2 divided by 1 plus 2x plus 1 bracket square minus derivative of 3x minus 4 is 3 into derivative of x is 1 minus derivative of 4 is 0. So this is 3 divided by 1 plus 3x minus 4 bracket square, and this is the formula for derivative of y with respect to x. जेव्हा फाइंड dy by dx किंवा डिफरन्शिएट सांगितलं तर इथपर्यंत या पुढच्या सिम्प्लिफिकेशनची तशी आवश्यकता नाहीये. 2x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन करता येतो, त्याच्यामध्ये 1 ॲड करून ॲडजस्टमेंट करता येते. इथे 3x minus 4 ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन करता येतो, 1 ॲड करून उत्तर लिहिता येतं. पण गरज नाहीये, नाही केलं तर चालेल. पण MCQच्या बाबतीत मात्र उत्तर त्या फॉर्ममध्ये असेल तर तुम्हाला ही स्टेप सोडून चेक करावं लागेल. सो दॅट्स इट फॉर दिस एक्झाम्पल. इन्व्हर्स ट्रिगॉनोमेट्रिक फंक्शन्स वरचे एक्झाम्पल्स 5 टाईपमध्ये डिव्हाइड करून सोडवतात. कारण एक्झरसाइज जेव्हा बघतो तेव्हा तो खूप मोठा, खूप अवघड वाटायला लागतं. पण त्या टाईपमध्ये का पण एक करा की पहिला टाईप झाल्यानंतर मगच दुसऱ्या टाईपकडे या. कारण प्रत्येक वेळी पुढच्या टाईपकडे जाताना आधीचा टाईप कुठं ना कुठंतरी तिथं वापरला गेलाय. पहिला टाईप जर समजला नसेल आधीचा कुठला, तर पुढचा टाईप लक्षात यायला अवघड जाईल. परत त्या टाईपकडे जा, त्यातले एक्झाम्पल समजावून घ्या, त्याच्या ट्रिक्स समजावून घ्या. व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवरती उपलब्ध आहेत, त्या परत बघा, त्या मेथड्स बघा. एक्झाम्पलचं सोल्युशन पाठ करू नका, मेथड परफेक्ट करा. कारण मेथड तुम्हाला समजली तर कुठलंही एक्झाम्पल तुम्हाला सोडवणं शक्य आहे. या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्सचे एक्झाम्पल्स जो आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. आता आपण जातोय डेरिव्हेटिव्ह टॉपिकच्या पुढच्या पार्टकडे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतोय. धन्यवाद.